नमस्कार, स्वागत है आपका। आप देख रहे हैं सी न्यूज भारत। मैं हूं आपके साथ इशिता। नवी मुंबई की सड़कों पर रोजाना हजारों यात्रियों को उनके गंतव्य तक पहुंचाने वाले रिक्शा चालक अब खुद अपने अधिकारों की तलाश में सड़कों पर उतर आए हैं। जिन हाथों में रोजाना मीटर चलता था, अब उन्हीं हाथों में सरकार के खिलाफ नाराजगी के पोस्टर हैं। बार बार दरवाजा खटखटाने के बावजूद जब शासन प्रशासन ने उनकी बात नहीं सुनी, तो अब इन चालकों ने भूख को ही अपना हथियार बना लिया। देखिए रिपोर्ट। नवी मुंबई समेत महाराष्ट्र के विभिन्न इलाकों से आए लाइसेंसधारी रिक्शा चालकों ने अवैध रूप से चल रही ई बाइकों और अन्य समस्याओं के खिलाफ 10 अक्टूबर 2025 को कोंकण भवन बेलापुर में एक दिवसीय सांकेतिक भूख हड़ताल की, जिसमें कहा गया कि यदि सरकार ने अगले 7 दिनों में उनकी मांगे नहीं मानी तो वे आमरण अनशन पर बैठ जाएंगे। प्रदर्शनकारियों ने कहा कि पिछले 8 महीनों से मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, परिवहन मंत्री, परिवहन आयुक्त और प्रमुख सचिव से संपर्क किया गया, पर कोई समाधान नहीं निकला। रिक्शा चालकों की प्रमुख मांगों में ओला, उबर, रैपिडो जैसी कंपनियों की ई बाइक और 4 पहिया वाहनों को दी गई अनुमति तुरंत वापस लेना, बाइक टैक्सियों को अनुमति रद्द करना, मुफ्त रिक्शा लाइसेंस वितरण रोकना, सीएनजी टेस्टिंग दर 700 से 800 रुपए निर्धारित करना, ऑनलाइन जुर्माना माफ करना, ऋण माफ करना, मथाड़ी बोर्ड के अनुसार आवास योजना लागू करना, रिक्शा निगम की सदस्यता शुल्क अन्य बोर्डों के अनुसार तय करना, कल्याण निगम में जिलेवार रिक्शा संघों के प्रतिनिधियों की नियुक्ति और नवी मुंबई व पनवेल आरटीओ को भ्रष्टाचार मुक्त बनाना शामिल है। प्रदर्शन के दौरान ये ज्ञापन डॉक्टर विजय सुशीला, नामदेव सूर्यवंशी, बीपी सेख, संभागीय आयुक्त कोंकण भवन को सौंपा गया। इस हड़ताल में प्रमुख रूप से रायगढ़ और नवी मुंबई के संगठनों के पदाधिकारी शामिल थे, जिनमें कासम भाई मुलानी, संस्थापक अध्यक्ष नवी मुंबई रिक्शा महासंघ, कमलाकर ठाकुर, अध्यक्ष एकता रिक्शा चालक संघ खारगर, मारुति मोरे, अध्यक्ष महाराष्ट्र रिक्शा चालक मालिक सेना नवी मुंबई, धनंजय पाटिल, छत्रपति रिक्शा चालक मालिक संघ वाशी, संतोष यादव, अध्यक्ष संपदा रिक्शा चालक मालिक संघ नवी मुंबई समेत कई लोग मौजूद रहे। नमस्कार, आज आपण रिक्शा चालक मालक संघटना रिक्षा सहित धडक मोर्चा एक दिवस लाक्षणिक उपोषण या ठिकाणी पोहोचलेला आहे। सी न्यूज भारत आपल्यासोबत बोलण्यासाठी कासमभाई मुलानी आहे। त्यांना विचारू की त्यांच्या काय मागण्या आहे, कशासाठी यांनी हे उपोषण इथे ठेवलेलं आहे। या ठिकाणी नवी मुंबई, उरण, पनवेल, खारघर सर्वच विभागातून संपूर्ण महाराष्ट्रातील 30 लाख रिक्षा चालकांच्या वतीने शासनाकडे आम्ही गेले 8 महिने सतत पाठपुरावा करतोय की आपण जी ई बाइक चालू करण्याची घोषणा केली होती ती आपण तात्काळ मागे घ्या, परंतु शासनाने या गेल्या हप्त्यामध्ये ई बाइक टॅक्सीला औपचारिकरित्या परवानगी दिली, परंतु ई बाइकला परवानगी दिल्यानंतर या शहरामध्ये हजारोच्या संख्येने खाजगी बाइक म्हणजे ज्या ई बाइक नाही आहेत त्या पेट्रोलवर चालतात, त्या खाजगी ॲपद्वारे रस्त्यावर उतरलेले आहेत। रॅपिडो असेल, ओला, उबर असेल, या अनेक ॲप आहेत, त्या ॲप घेऊन त्या बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक करतात आणि याचा काल आपल्याला एक पहिला बळी या ठिकाणी गेलेला आहे त्या खाजगी बाइक टॅक्सीचा, आणि तो त्या बाइक टॅक्सीचा चालक जो होता तो मृत्युमुखी पडलेला आहे। तरी सुद्धा शासनाचे डोळे उघडत नाहीत की खाजगी या बाइक चालतात। आम्ही आयुक्तांना सांगितले की आपण तात्काळ या खाजगी बाइक बंद करण्याचे आदेश द्या, अन्यथा जर आमचे रिक्षा बांधव त्या ठिकाणी रस्त्यावर उतरले, कायदा हातात घेतला तर कायदा व सुव्यवस्था बिघडला तर त्याला प्रशासन जबाबदार राहील। अशा पद्धतीचा बंद करा, कारण रिक्षा लावायला शहरामध्ये जागा नाहीये आणि या कोणी जाते आणि रिक्षा परवाना घेते, त्यामुळे 30 लाख रिक्षा चालक बांधवांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे, तर ते परवाने तात्काळ बंद करा। त्याचप्रमाणे सीएनजी बाटला टेस्टिंगचे जे दर आहेत ते शासनाने मीटरच्या दराप्रमाणे त्यांनाही दर लागू करावेत, कारण गेल्या वर्षी जर 700 ते 800 घेतले जात होते ते अचानकपणे आता 2800 ते 3.5 घेतात। तर फक्त रिक्षा बांधवच नाही तर खाजगी नागरिकांची सुद्धा लूट होते, परंतु हे कुंभकर्णाच्या झोपेमधलेलं झोपलेलं सरकार जागा होत नाही, म्हणून आज या ठिकाणी रिक्षा चालकांचा धडक मोर्चा आणि एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून आम्ही त्यांच्या समोर अनेक मागण्या ठेवलेल्या आहेत। आयुक्तांनी आम्हाला आश्वासित केले की येणाऱ्या
7 दिवसामध्ये आम्ही मुख्यमंत्री आणि परिवहन आयुक्त किंवा परिवहन मंत्री यांच्याशी बैठक आयोजित करतो आणि आपल्या मागण्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करू। परंतु आम्ही त्यांना निवेदनाद्वारे लेखी अल्टिमेटम दिलेलं आहे की जर का आपण आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष केलं तर यापुढे होणारं आंदोलन हे अधिक तीव्र राहील। एवढंच बोलतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुम्ही मागण्यांचं पत्र काही त्यांच्याकडे दिलेलं आहे का? मागण्यांचं पत्र आम्ही त्यांना दिलेलं आहे। त्याच्यावर काय बोलले ते? आम्ही त्यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी सांगितलंय की येत्या 7 दिवसामध्ये परिवहन मंत्री, परिवहन आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांशी आपली बैठक आयोजित करून त्या मागण्या लवकरात लवकर कशा मार्गी लागतील याबाबत आम्ही शासन स्तरावर प्रयत्न करू। आज आपला एका दिवसाचा संप आहे, जर 7 दिवसात मागण्या नाही झाल्या तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? आज या ठिकाणी आम्ही धडक मोर्चाद्वारे 1 दिवस लाक्षणिक उपोषण केले की हे झोपलेलं कुंभकर्णाच्या झोपेत झोपलेलं सरकार जागा व्हावं। परंतु जर येणाऱ्या 7 दिवसामध्ये त्यांनी जर या मागण्या आमच्या पूर्ण केल्या नाहीत, याच्या पुढील आंदोलन हे तीव्र असेल। संपूर्ण महाराष्ट्रामधील 30 लाख रिक्षा चालक बांधव रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत। संघटना तुमच्या सोबत आहे? आजच्या या आंदोलनामध्ये नवी मुंबई असेल, पनवेल असेल, उरण असेल, खारघर असेल, या अनेक संघटना, कमीत कमी या ठिकाणी 20 ते 25 रिक्षा संघटना या सर्व यामध्ये समावेश झालेले आहेत। ज्या हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या सुद्धा सांगता येणार नाही, परंतु त्यांची काही त्या ठिकाणी त्यांची कोणतीही कॅपॅसिटी नाही, फक्त ते नावाला आहेत, कागदावर आहेत। त्यांनी कधी रिक्षा चालक बांधवांच्या करता कधी मागण्या केल्या नाहीत, आंदोलन केलं नाही, परंतु त्यांना नेहमीच रिक्षा चालकांचं नाव वापरायचं, स्वतःची दुकानं चालवायची आणि त्यांच्या विरोधात ज्यावेळेला आंदोलन केलं जातं त्यावेळेला खो घालायचा असे विघ्न करतात। त्यांना रिक्षा चालक नक्कीच जागा दाखवून देतील हे मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। रिक्षा चालक मालक एकजुटीचं, रिक्षा चालक मालक एकजुटीचं, रिक्षा चालक मालक एकजुटीचं, हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है। धन्यवाद। प्रवीण लाहे, सी न्यूज़ भारत। नवी मुंबई से सी न्यूज़ संवाददाता प्रवीण लाहे की रिपोर्ट। रिक्शा चालकों की ये हड़ताल सरकार के लिए गंभीर संदेश है। अब देखना होगा कि सरकार इस पर क्या रुख अपनाती है, क्योंकि 7 दिन बाद ये विरोध आमरण अनशन में बदल सकता है। इस खास रिपोर्ट में फिलहाल के लिए इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी जानकारियों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।